आज महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची राज्यस्तरीय शिक्षण हक्क परिषद राळेगण सिद्धी इथं आयोजित केलेली आहे। या क्रांतिकारी भूमीतून राज्यातला सगळा शिक्षक एकवटलेला आहे। गेली 2 वर्षापासून राज्यातल्या प्राथमिक शिक्षकांची मुख्य मागणी आहे की आम्हाला शिकवू द्या। या खाजगीकरणाच्या काळामध्ये इंग्रजी शाळांच्या तुलनेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना अनेक प्रकारची दररोज शाळाबाह्य अशैक्षणिक कामे लादली जात आहेत आणि म्हणून गुणवत्तेला प्राधान्य देऊन आम्हाला शिकवू द्या या मागणीसाठी गेल्या 2 वर्षापासून राज्यातल्या शिक्षकांची मागणी आहे। मात्र सरकारकडून संवादाची भूमिका दिसत नाही। म्हणून आम्ही सन्माननीय अण्णासाहेब हजारे आणि पोपटरावजी पवार यांच्या माध्यमातून शासनाशी संवादाचा प्रयत्न करण्यासाठी ही सभा आयोजित केलेली आहे। आम्ही आज आमचा जो राज्यस्तरीय आमच्या संघटनेचा जो राज्यभरातला इथून पुढचा जो काही अजेंडा आहे तो आज आम्ही कार्यक्रम निश्चित करणार आहोत। याच्यामध्ये सुरुवातीला आमचं जे पहिलं प्राधान्य आहे की सन्माननीय अण्णासाहेब हजारे आणि पोपटरावजी पवार यांच्या माध्यमातून राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्याकडे एक संवादाची भूमिका या स्थानिक स्वराज्य संस्थेतल्या ज्या शाळा आहेत, ग्रामीण भागातल्या बहुजन गोरगरीब कुटुंबातील मुलं या शाळेमध्ये शिकतात आणि खाजगी शाळांच्या मध्ये ज्या पद्धतीनं त्यांना मोकळीक किंवा त्यांना ज्या सोयी सुविधा मिळत आहेत त्या तुलनेनं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुविधांचा तर खूपच अभाव आहे, पण त्याहीपेक्षा अशैक्षणिक कामं आमच्यावर लादली जात आहेत। विशेषतः टीईटीच्या बाबतीमध्ये 25-30 वर्ष नोकरी केलेल्या शिक्षकांना आता सेवेच्या सुरुवातीची जी पात्रता परीक्षा आहे ती द्यायला आम्हाला सांगितली गेलेली आहे। या बाबतीमध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण सुरू आहे आणि आमची आग्रहाची मागणी आहे की सेवेतल्या 25-30 वर्ष नोकरी केलेल्या वयाची 50शी ओलांडलेल्या अनेक अनुभवी सेवाज्येष्ठ शिक्षकांचा याच्यामध्ये समावेश आहे। शासनानं पुढाकार घेऊन न्यायालयीन तोडगा काढावा। केंद्र सरकारच्या मार्फत एनसीटीला त्या धोरणामध्ये बदल करून ज्या गुणवत्तेने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सर्व शिक्षक सेवेमध्ये आलेले आहेत त्यांच्या सेवेला दिलासा द्यावा, जेणेकरून उद्याच्या दर्जेदार शिक्षणासाठी शिक्षकांची मानसिकता उत्तम राखण्याची गरज आहे। याही बाबतीमध्ये आज आम्ही निर्णय घेत आहोत। अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे, शेवटी प्राथमिक शिक्षक हे राज्य सरकारच्या ज्या ग्राम विकासामधले एक महत्वाचे घटक आहेत। शिक्षकांना प्रेरणा देण्याची गरज आहे। पूर्वीच्या काळी ज्या वेळेला हा मुख्यालयी राहण्याचा शासन निर्णय झाला त्यावेळेला वाडी वस्तीवर वाहतुकीच्या सुविधांचा अभाव होता। शेवटी शिक्षक हाही एक माणूस आहे, त्याला माणूस म्हणून जगण्याचा हक्क दिला पाहिजे। तो जर जवळच्या 2, 3, 5 किलोमीटरवरच्या 10 मिनिटाच्या अंतराने त्याच्या तो घरी जात असेल, त्याच्या मुलाबाळांना जात असेल तर त्याचे काही वैद्यकीय त्याच्या घरगुती काही प्रॉब्लेम असतील, शिक्षक हा वेळेत आला पाहिजे याची आम्ही हमी देत आहोत। पण विनाकारण शिक्षकांनी त्या वाडी वस्तीवरती आणि विशेषतः याच्यामध्ये महिलांच्या सुरक्षिततेचा फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। कुठेही अन्य गृह विभागाचे कर्मचारी असतील किंवा अन्य जे कर्मचारी वन विभागाचे असतील अनेक डोंगरी दुर्गम वाडी वस्त्यावरती महिलांनी नोकरी करणं आणि तिथं राहणं हे सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत अडचणीचं आहे। विशेषतः गावागावामध्ये स्थानिक राजकारण जे गट तट आहेत याचा देखील कर्मचाऱ्यांना नाहक त्रास होत असतो। म्हणून शाळेच्या वेळेमध्ये आम्ही जावं, वेळ पडली तर अधिकचा वेळ आमची द्यायची बांधिलकी आहे, पण विनाकारण तिथं संध्याकाळचं मुक्कामाला थांबलं पाहिजे हा प्रशांत बंब साहेबांचा आग्रह कशासाठी आहे हे मात्र कोणी आम्हाला उलगडलेलं नाही। खऱ्या अर्थानं महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे नेते आदरणीय संभाजीराव थोरात तात्या आणि राज्याध्यक्ष बाळासाहेब मारणे सर यांनी अहिल्यानगर जिल्हा संघावर विश्वास ठेवून ही महामंडळ सभा क्रांतीची ज्योत ज्या ठिकाणाहून पेटली अशा राळेगण सिद्धी या गावामध्ये घेण्याची संधी आम्हाला दिली। अण्णा ज्यांनी आंदोलनाचं शस्त्र या जगाला नव्हे, राज्याला नव्हे, देशाला दिलं, त्याच ठिकाणी राज्य संघाची महामंडळ सभा निर्णायक धोरण शिक्षकांच्यावर आणि प्राथमिक शाळांच्यावर होणाऱ्या अन्यायाच्या बाबतीत होणारं निर्णायक धोरण घेण्यासाठी ही महामंडळ सभा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। नागपूर पासून तर सिंधुदुर्ग पर्यंत सगळे राज्यातील प्रतिनिधी आजच्या या सभेमध्ये सहभागी झालेत। आदरणीय राज्याध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली सभागृहामध्ये चर्चा होऊन संघटनेचं जे धोरण ठरेल भविष्यामध्ये त्या धोरणाबरोबर राज्यातील सर्व शिक्षक आणि राज्यातील सर्व आमची जी संघटना आहे ती राहण्याचं निश्चितपणे आम्ही धोरण घेतलेलं आहे। जे धोरण आज ठरेल त्या धोरणाप्रमाणे कार्यवाही होईल।